नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2026 गेल्या कित्येक महिन्यांपासून पेंडिंग आहे. पण आता एमपीएससीचा महत्वाचा 5 मे 2026चा जी आर आल्यानंतर आता इथे नगर परिषदेला वाट मोकळी झाली आणि नगर परिषद जाहिरात येणार आहे. सो या शेवटच्या टप्प्यात जाहिरात आहे, त्याबद्दल थोडक्यात अपडेट पण मी तुम्हाला देतोय. रिसेंटली नगर परिषदेकडनं काय अपडेट आहे त्याचं परिपत्रक मी तुम्हाला दाखवतो. समजून घेऊया पदे कोणकोणती भरली जातात, पात्रता काय त्या संदर्भातलं 23 फेब्रुवारी 2026चं एक पत्रक दाखवतो. परीक्षा कोण घेणार हे पण मी तुम्हाला सांगतो. जिल्हा निवड समितीची स्थापना झाली, एमपीएससी बाबत काय निर्णय झाला. थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे प्रत्येक पदांबद्दलची अपडेट तुम्हाला जर हवी असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मेसेज येईल आणि अपडेट तुमच्याकडे मिस होणार नाही. चला तर बघूया आपण याबद्दलची डिटेल माहिती. पहिलं तर बघा, यापूर्वी मी तुम्हाला दाखवलेलं आहे सरळ सेवा भरती संदर्भात 3138 जागांचं हे मागणी पत्र म्हणा किंवा या रिक्त जागांबद्दलची माहिती आपल्याकडे आरटीआयच्या माध्यमातून आलेली. गट क ची पद आहेत आणि गट ड ची पद आहे. विभागानुसार आपण जर गेलो तर बघा, जिल्ह्याच्या नावानुसार बघितलं तर प्रत्येक जिल्ह्याच्या जागा रिक्त आहे. अशा टोटल सर्व विभागाचे एकूण जर आपण बघितलं 3138 जागा रिक्त आहे. मी यापूर्वी व्हिडिओ घेऊन तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची अपडेट दिलेली आहे, त्यामुळे यामध्ये फक्त शेवटचा पार्ट मी तुम्हाला दाखवला. 3138 जागा रिक्त आहे, याची जागा भरती लवकरच येणार आहे. या संदर्भामध्ये 6 एप्रिल 2026ला रायगड जिल्ह्याकडनं एक अपडेट आपल्याला आलं होतं, ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. जिल्हाधिकारी नगरपालिका प्रशासन शाखा रायगड जिल्ह्याची बातमी आहे. हे परिपत्रक आहे. ह्या परिपत्रकात काय म्हटलेलं आहे तर पहिलं तर त्यांनी सांगितलंय सुधारित आदेश दिलाय. बघा, एप्रिलमध्ये आदेश दिलाय, याचा अर्थ ही एमपीएससी कडे जाणारच नव्हती, कारण एप्रिलमध्ये यावरती प्रोसेस चालू होती. स्वतः जिल्हाधिकारी साहेबांनी पत्रक काढून हे निवड समिती स्थापना करण्यासंदर्भातलं इथे पत्रक दिलं होतं. याचा अर्थ की ही एमपीएससी कडे जाणार नव्हतीच. आता इथे लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलंय, महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगतो. बघा, गट ब अराजपत्रित गट क ड संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत. आता त्यांच्याकडे निर्देश प्राप्त झालेले आहे. बघा, त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील आहे. साहजिक आहे, कक्षेबाहेरील आहे. आता पुढचा मुद्दा महत्वाचा काय बघा, यामध्ये त्यांनी सांगितलंय की भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील हे निवड मंडळाच्या कक्षेमध्ये मंडळ नगर परिषदेची ही पद निवड मंडळाच्या कक्षेमध्ये एमपीएससी मध्ये नाहीच आहे. आता नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब अराजपत्रित गट क आणि गट ड संवर्गातील पदे सरळ सेवेने भरताना ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी टीसीएस आणि काय सांगितलं त्यांनी आयबीपीएस यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयाने निवड करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयाने पदभरती करताना ऑनलाईन मध्ये प्रत्येक पदभरती प्रक्रियेसाठी घेण्यासाठी कंपनीवर सामंजस्य करार करण्याबाबत कळवले आहे. आता ही कधीची बातमी आहे, 6 एप्रिल 2026ची. चला तुम्हाला मी पुढे घेऊन जातो, मे मध्ये घेऊन जातो. बघा, ही पद भरण्यासंदर्भात सूचना आलेली आहे. ही पूर्ण डिटेल तुम्हाला इथे पाहायला मिळाली. आता पुढे घेऊन जातो मी. काय सांगितलं, दोन्ही पैकी एका कंपनीची निवड करून त्यांच्या समेत करार करणे, जाहिरात प्रसिद्ध करणे आणि सरळ सेवा पद्धतीची प्रक्रिया पार पाडणे हे जिल्हा निवड समिती गठीत करणे आवश्यक आहे आणि ही जिल्हा निवड समिती त्यांनी नेमलेली आहे. असं प्रत्येक जिल्ह्याला हे झालेलं आहे. एक रायगडचं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. प्रत्येक जिल्ह्याला अशी समिती नेमलेली, निवड समितीच्या माध्यमातून आणि टीसीएस किंवा आयपीएसच्या माध्यमातून ही एक्झाम राबवली जाणार आहे. आता बघूया आपण पुढे की अपडेट काय आला. आता मग हे अपडेट बघा, 6 मे 2026चं एक परिपत्रक आहे. कुणाचं परिपत्रक आहे? नगर परिषद प्रशासन संचालनाचं परिपत्रक आहे. प्रति कुणाला गेलंय? सगळ्या विभागाला. बघा, विभागीय सह आयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय सर्व, जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय सर्व. विषय काय आहे? राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवणीबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक. म्हणजे गट क आणि गट ड ची पद रिक्त पद भरायची, पदभरती करायची, याबद्दल आढावा बैठक की काय प्रोसेस चालू आहे, कुठपर्यंत आलेली आहे, प्रत्येक जिल्हा लेवलला काय कुठपर्यंत प्रोसेस येऊन थांबलेली आहे, याचा आढावा बैठक इथे घेण्यात येत आहे. आता हे जे लेटर आहे यामध्ये काय सांगितलं बघा, राज्यातील नगर परिषद आस्थापनेमधील गट क गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया यशस्वीरित्या राबवण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी गुरुवार म्हणजे कधी 7 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाईन माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली आहे. आता 7/5 म्हणजे ही बैठक ऑलरेडी झालेली आहे, बरोबर की नाही? ही बैठक झाली, ह्या बैठकीत काय निर्णय झाले हे थोडक्यात आपल्या पुढे येतील. पण ही बातमी आहे की 7 तारखेला मीटिंग झालेली आहे.
त्या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवश्यक माहिती संकलित करून सदर बैठकीस आपण व्यक्तिशः उपस्थित राहावे असं सांगितलंय. कुणी? राज्य आयुक्त समीर उन्हाळे सर, नगर परिषद प्रशासन संचालन यांनी सांगितलेलं आहे. सो ही बैठक झाली आणि लवकरच याची जाहिरात येणं अपेक्षित आहे. आता याच्या अगोदर सुद्धा बैठकी झाल्या, एप्रिलमध्ये निर्णय झाला, सगळ्या जिल्ह्यांना सांगितलं होतं, जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली समिती गठन केली होती, सगळं झालेलं आहे. फक्त आता जाहिरात येणं, बिंदू नामावली अपडेट करून जाहिरात येणं एवढंच आता शिल्लक आहे. आता यावरती अजून एक तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो बघा. पदे कोणकोणती भरली जातात आणि पात्रता काय आहे. एक 23 फेब्रुवारी 2026 एक परिपत्रक मी तुम्हाला दाखवतो बघा. हे सगळे परिपत्रक बघा. हे आता तुम्हाला दाखवलं परिपत्रक, तुम्हाला विथ प्रूफ दाखवलं, हे तुम्हाला दाखवलं आता. हे मी मिनिमाइज करतो. त्यानंतर हे आहे 6 एप्रिलचं परिपत्रक, तुम्हाला मी आता दाखवलं बघा. हे 6 एप्रिलचं परिपत्रक आहे, निवड समिती गठीत केलेली आहे. आणि हे आहे 23 फेब्रुवारी 2026चं परिपत्रक, ज्याच्या अंतर्गत आपल्याला कळतं की कोणकोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, कोणकोणत्या जनरली पदे असतात नगर परिषदेच्या अंतर्गत आणि त्यांची पात्रता काय. आता बघूया आपण कोणकोणते. इथे लेटरच्या सगळ्यात शेवटी जर तुम्ही गेलात ना, त्यांनी दिलेले आहे सगळे कोणकोणती पद आहेत बघा. ही पदा तुम्ही लक्षात घ्या आणि पात्रता पण त्यांनी दिली, पात्रता पण तुम्ही लक्षात घेऊ शकता बघा. पहिलं जे पद आहे ते यामध्ये आहे कनिष्ठ लिपिक. कनिष्ठ लिपिक पद आहे आणि याची पात्रता आहे. मी आता ही पूर्ण पात्रता वाचून दाखवत नाही, हवं तर सेपरेट व्हिडिओ मी घेतो, तुम्हाला ही पात्रता तुम्ही बघू शकता. बरोबर आहे. वरिष्ठ लिपिक 100% पदोन्नतीने भरलं जाणार हे पद. दुसरं कोणतं आहे? लिपिक टंकलेखक. हे तुमच्यासाठी महत्वाचे, 50% सरळ सेवेने भरलं जातं, ही त्याची पात्रता आहे. 50% पदोन्नतीने, तर नगर परिषदेत काम करणारे कर्मचाऱ्यांचाच विचार करून पदोन्नती त्यांची होणार आहे, पण हे मात्र सरळ सेवेतनं 50% भरणार आहे. नंतरचं पद आहे 3rd नंबरचं लघु टंक लेखक, सरळ सेवेने 100% भरलं जाणार, ही त्याची पात्रता असणार आहे. त्यानंतर वाहन चालक गट क चं पद आहे तांत्रिक सेवेमध्ये 100% सरळ सेवेने, ही त्याची पात्रता आहे. उद्यान पर्यवेक्षक सरळ सेवेने 100% भरणार, ही त्याची पात्रता आहे. ग्रंथपाल पदोन्नती 100% पदोन्नतीने, म्हणजे सरळ सेवेने भरलं जाणार नाहीये. सहाय्यक ग्रंथपाल सरळ सेवेने भरलं जाणार आहे, ही त्याची पात्रता आहे. त्यानंतर गाळणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक म्हणतो आपण त्याला, सरळ सेवेतनं भरलं जाणार, याची ऍड येणार, म्हणजे ही त्याची पात्रता आहे. जोडारी वीजतंत्री हे सुद्धा सरळ सेवेनेच भरलं जाणार आहे, ही त्याची पात्रता आहे. पंप ऑपरेटर सरळ सेवेने 100% भरलं जाणार, त्याची पात्रता आहे. तारतंत्री वायरमन 100% सरळ सेवेने, ही ऍड येणार आहे. अनुरेखक हे पद सुद्धा 100% सरळ सेवेने, ही त्याची पात्रता आहे. आरेखक गट क चं पद आहे, सरळ सेवेने 100% भरलं जाणार आहे, त्याची पात्रता. त्यानंतर 14 नंबरचा आहे रोखपाल, सरळ सेवेने 100% भरलं जाणार आहे. 15 नंबर आहे प्रमुख अग्निशमन विमोचक, लिडिंग फायर म्हणतो आपण त्याला, पदोन्नतीने आहे, हे सरळ सेवेतनं भरलं जाणार नाहीये. वाहन चालक काम ऑपरेटर सरळ सेवेने 100% भरलं जाणार आहे. आणि 17 नंबरचं पद यामध्ये आहे वैद्यकीय अधिकारी, 100% सरळ सेवेने भरलं जाणार, ही त्याची पात्रता आहे. आरोग्य सहाय्यक सरळ सेवेने 100% पद भरलं जाणार आहे, पात्रता आहे. परिचारिका 100% सरळ सेवेने पद भरलं जाणार आहे. 19 नंबरचं पद होतं. आणि आता पुढे बघूया आपण, ही जी पदं आहेत ना, ही आहेत गट ड ची पदं. 19 पदं गट क ची भरली जाणार आहे. आणि ही जी आहे गट ड ची पदं आहेत बघा, शिपाई हवालदार, त्यांचे तुम्ही बघू शकता, हे सरळ सेवेने शिपाई आहे, हवालदार नाही, पदोन्नतीने आहे, ही त्याची पात्रता, ही ऍड येणार बघा तुम्हाला. मग वालमन ही ऍड येणार बघा, ही त्याची पात्रता आहे. अग्निशमन विमोचक फायरमन सरळ सेवेने 100% भरले जाणार आहे, अग्निशमन सेवा मधलं हे 3 पदं. मुकादम हे पद पदोन्नतीने आहे. सफाई कामगार वारसा हक्काने नामनिर्देशन आहे. तो ही सगळी पदं तुम्ही बघितली असेल. 19 पदं गट क ची आहे आणि जवळपास 6 पदं गट ड ची आहे. त्यापैकी काही हे पदोन्नतीने, काही हे सरळ सेवेने भरले जाणार आहे. सो तुम्ही पात्रतेनुसार इथे पात्र असाल तर नक्की अभ्यासाला लागा, कारण ही एक्झाम कोण घेणार आहे, तर परीक्षा कोण घेणार आहे, तर याचं उत्तर आहे एमपीएससी घेणार का, तर नाही. याची एक्झाम एकतर टीसीएस किंवा IBPS घेऊ शकते. सो टीसीएस IBPS नी अभ्यास तुम्ही करत आलेला आहात, तो कंटिन्यू ठेवा, कारण हे एमपीएससी कडे वर्ग झालेलं नाही. जिल्हा निवड समिती स्थापना जरी झाली तर जिल्हा निवड समिती याच्यावरती काय करणार आहे, नियंत्रण ठेवणार आहे. म्हणजेच ही एक्झाम राबवण्यासंदर्भातले सगळे निर्णय हे निवड समिती घेऊन संबंधित ज्या कंपनी बरोबर करार होईल त्यांच्याकडनं ही प्रोसेस करून घेणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला जर आवश्यकता असेल तर इग्नाइट अकॅडमीची बॅच ऑलरेडी चालू आहे. IBPS टीचर्स पॅटर्न नुसार आम्ही शिकवतो, ज्यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे सगळे विषय आणि फॅकल्टीचे डेमो लेक्चर युट्यूब वरती अवेलेबल आहे. एकदा बघा, आवडले तर नक्की जॉईन करा. ही बॅच चालू आहे नगर परिषदेसाठी पण आणि इतर एक्झाम साठी पण तुम्हाला उपयोगात येईल. मनपा, वन विभाग, आरोग्य विभाग, आदिवासी विभाग आणि इतर
हे सगळ्या विभागांसाठी एमपीएससी एक्झाम घेणार नाहीये. त्यांची एक्झाम टीसीएस आयबीपीएस नुसारच होऊ शकते. सो तयारीत राहा. ह्या बॅचेस तुम्हाला जॉईन करायच्या असेल तर लगेच तुम्ही आमच्या टीमला कॉल करून माहिती पण घेऊ शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस पण जॉईन करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. अजून मनात काही प्रश्न असेल तर मनात ठेवू नका, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ नक्की येतो. धन्यवाद.